ओम स्वानंदाबराय नमः. श्री स्वामी समर्थ. हे समर्था, हे स्वामीराया, हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी द्या, आरोग्य द्या, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवा, सर्वांचं भलं करा, कल्याण करा, रक्षण करा आणि तुमचे गोड नाव आमच्या मुखात कायम असू द्या, हीच तुमच्या चरणी प्रार्थना स्वामीराया. मित्रांनो, असेच भक्तिमय आणि स्वामींचे अगदी मनमोहक संदेश प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. मित्रांनो, कोण हिशोब ठेवणार, कोणाला किती दिले आणि कोणी किती वाचवले, म्हणून ईश्वराने सोपा उपाय केला आहे. सर्वांना रिकाम्या हाताने पाठवले आणि रिकाम्या हातानेच बोलावले आहे. मग बघा, तुम्ही या जीवनातून काहीच घेऊन जात नाही आणि इथे काहीच ठेवत नाही. एवढे लक्षात ठेवून तुम्ही जीवनात कधीही गर्व आणि अहंकार करू नका, एवढेच स्वामींचे म्हणणे आहे. मित्रांनो, जर स्वामींकडे तुमच्या काही मागण्या असतील तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुमच्या इच्छा व्यक्त करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. आणि मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करील की तुमच्या सर्व मनोकामना आणि स्वामींकडे मागितलेल्या इच्छा पूर्ण हो, ही स्वामींचरणी प्रार्थना. मित्रांनो, आनंद वाटणाऱ्या ओंजळी कधीच रिकामी राहत नाहीत, कारण त्यांना पूर्ण भरण्याचे वरदान परमेश्वराकडून लाभलेलं आहे. एवढंच लक्षात घ्या. आणि तुम्ही जर आनंदी राहाल आणि अति उत्साही राहाल तर देव तुम्हालाही चांगलं ठेवेल. देवाने तर पहिलेच सांगून ठेवले आहे, माझ्याकडे मागून मिळालं असतं तर भिकाऱ्याला भीक आणि शेतकऱ्याला पीक कधीच कमी पडू दिले नसते. त्यासाठी माणसाने कष्ट करणे हेच त्याचे कर्म आहे आणि ते कर्म त्याने प्रामाणिकपणे केले तर मी त्याची संकटात नक्कीच मदत करू शकेन. पूर्णविराम म्हणजे मित्रांनो शेवट नसतो, कारण आपण त्यांच्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो. त्याचप्रमाणे जीवनात अपयश आले तर तो खरा शेवट नसतो, तर ती नव्या यशाची अगदी चांगली नवी सुरुवात असते. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जर सगळं आपलंच होत गेलं असतं तर जगण्याची गंमत आणि देवाची किंमत कधी समजली नसती. आणि ती किंमत कळण्यासाठी आपल्याला देव संकट देत असतो आणि मग त्यातून आपल्याला देवाची किंमतही कळत असते. मित्रांनो, सुख मागून मिळत नाही, सुख शोधून सापडत नाही. सुख अशी गोष्ट आहे दुसऱ्याला दिल्याशिवाय स्वतःला ती मिळत नाही. म्हणून दुसऱ्यांना आनंदी करत जा आणि सुख देत जा, नक्कीच तुम्हालाही सुख तेवढंच लाभेल. मित्रांनो, सोबत आता एकट्या सुईचा स्वभाव टोचणारा असतो, परंतु धागा सोबतीला आला की हा स्वभाव बदलून एक दुसऱ्यांना जोडणारा दुवा बनतो. म्हणूनच एकटेपणा नको तर चांगली सोबत हवी आणि त्यासाठी आपला योग्य धागा निवडा आणि योग्य मित्र निवडा. त्यानुसार तुमचं जीवन हे अगदी अनमोल होऊन जाईल. कोणी चांगलं म्हटल्यामुळे मी चांगला ठरत नाही, कोणी वाईट म्हटल्यामुळे मी वाईट ठरत नाही. आपण कसे आहोत ना, हे ज्याचं त्याला पक्क माहीत असलं पाहिजे, म्हणजे माणूस निर्भय होतो आणि त्यासाठी स्वतःचीच ओळख स्वतःला व्हायला हवी. एवढंच मात्र जीवनाकडून आपण अपेक्षित ठेवलं पाहिजे आणि तुमची ओळख तुम्ही नक्कीच करून घेतली पाहिजे आणि स्वतःकडे तेवढंच जास्त लक्ष दिले पाहिजे आणि मग तुम्ही नक्कीच तुमच्याबद्दल पूर्णपणे जाणून घ्याल. मित्रांनो, आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे, रडतोस काय वेड्या, लहान्यात छान आहे आणि काठ्यातही फुलांची झुलती कमान आहे. उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे, जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून खाली पडायला लागतं आणि त्याचे घाव हे सोसावे लागतात, तेव्हाच तो धबधबा म्हणतो. मित्रांनो, संसार असाच असतो, लाकडाचा धूर डोळ्यात जातो म्हणून चूल पेटवायची थांबवायचं नसतं. जीवनात दरी निर्माण झाली म्हणून आपण खोल खोल जायचं नसतं, ती दरी पार करायची असते, एवढंच लक्षात घ्या. म्हणून दुःखही वाट्याला येतच असतात, पण त्यांना सामोरे जाऊन आपण जीवनाशी लढून आपण पुढे गेलो पाहिजे. अशा माणसांना तुम्ही नक्कीच जपले पाहिजे, ते तुमची काळजी करतात. जाणीव ज्यांना आपली भेटीचे उत्सुक असावे, डोळ्यात ज्यांच्या आदर, अशा माणसांना जपावे. आवड ज्यांना आपली, अशांसोबत सदा राहावे आणि सुख दुःख वाटून घेती, अशा माणसांना जपावे. आनंदी चेहरा पाहण्यास नेहमी नेहमी तया भेटावे, हे मन जिथे हलके होते, अशा माणसांना तुम्ही नक्कीच जपावे. बशी म्हणाली कपाला, श्रेय नाही नशिबाला, पिताना पितात बशी भर आणि म्हणतात म्हणतात कप भर. कप म्हणाला बशीला, तुझा मोठा वशिला.
धरतात मला कानाला आणि लावतात तुला ओठाला. मग लक्षात घ्या, जो तो आपल्या परीने विचार करत असतो आणि आपल्या साईडने विचार करत असतो, पण दुसऱ्याच्या परीने जर आपण विचार करायला लागलो तर आपल्याला सगळ्यांच्या व्यथा या समजायला लागतील आणि त्यांच्या व्यथा जर आपण समजल्या तर आपले दुःख आपल्याला कधीच मोठे वाटणार नाही. मित्रांनो, लक्षात ठेवा, प्रेम खरं असेल ना तर एकमेकांना भावना सांगण्याची गरज कधी भासत नाही. तुमचे स्वामींविषयी प्रेम अगदी निर्मळ आहे ना, तर स्वामीही तुमच्यावर तितकेच प्रेम करतील. कारण डोळे पाहून, हावभाव पाहूनच आपल्या मनात काय आहे हे आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती ओळखत असते. तसेच स्वामी समर्थ आपल्या भावना, आपल्या इच्छा ओळखत असतात व अशा व्यक्तीला आपल्याला काय हवे आहे हे कधी सांगायची गरज भासत नसते. पण आजकालचे प्रेम फक्त लक्षात ठेवा की देवाला सुद्धा पैसा, दिखावा, राहणीमान, ऐपत व गरजांवर उभारलेलं असतं. त्यामुळे त्या प्रेमामध्ये भावनांना काही महत्त्व उरत नसतं. जो तो व्यक्ती स्वतःच्या नजरेत पडूनही लोकांच्या नजरेत स्वतःचे व्यक्तिमत्व आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि देवाला तुम्ही अगदी निर्मळ मनाने एक फूल जरी वाहिले तरी देव ते स्वीकारतात. आणि काही लोक तर सोनं वाहतात आणि सोनं देतात, पण त्यांच्या मनातली भावना ही फक्त सोन्यापुरती असते. मग त्यांचे देव कधीच ऐकत नाही. फक्त निर्मळ मनाची भक्ती देवाला हवी असते. देवाजवळ सर्व काही आहे आणि तोच तुम्हाला देत आहे आणि तुम्ही तेच देवाला देत आहात, तर देव ते कसं घेईल? या प्रयत्नात स्वतःला दुःख आणि एकटेपणामध्ये झोकून देऊन दुनियेसमोर फार सुखी असल्याचा दिखावा लोक करीत आहेत. आणि त्या प्रेमाला किंमत उरलेली आहे ना, त्या नात्यांना आणि भावनांना किंमत उरलेली आहे. फक्त जग काय म्हणल याचा विचार करून माणसाने फक्त त्यांच्या गरजा कशा पूर्ण होतील याचाच विचार करण्यात प्रेमाची आहुती देऊन स्वतःच्या नजरेत माणूस तर पडला आहे, परंतु फक्त त्याची दिखाव्याची जिंदगी त्याच्यासमोर उरलेली आहे. एवढंच मात्र खरं आहे. मित्रांनो, हलक्या फुलक्या आयुष्याला गरजा आणि अपेक्षांचे ओझं आयुष्यभर वागवावं लागतं. जबाबदारी ज्याला कळली त्याच्या कर्माचा परतावा असा असतो की शेवटच्या क्षणाला जो काही उरला सुरला हिशोब होत असावा आयुष्याचा, तेव्हा गोळाबेरीज जमेमध्येच येत असावी. श्वास म्हणा किंवा जीव अडकत नाही, सहज सुटत नसावा आणि पळपुट्यांना होणाऱ्या यातनांसोबत कुणा कुणाला दुखावलं गेलं याचा हिशोब करत दयेच्या याचनेत किती काळ जाईल याचं गोष्टीचं भय असतं. त्याला चलपचल शब्दात भोग म्हणतात आणि ते उमराव जान मधलं एक मस्त कडवं आहे. तमाम उम्र का हिसाब मागती है जिंदगी, मागती है जिंदगी. मग जगलेल्या वागलेल्या सगळ्यांचा वर्षांचा वयांचा हिशोब मांडल्याशिवाय पुढचा प्रवासच करू देत नाही जिंदगी. आणि तीही आपली जिंदगी आहे आणि ती आपल्याला तसंच वागवत असते. मित्रांनो, नाती तुम्ही जपली पाहिजे, कारण ती शेवटी कामी येत असतात. माणसे येती माणसे जाती, टिकवून ठेवावी ती फक्त नाती. कुणी हसवती कुणी रडवती, तरी हक्काने मित्र म्हणवती. प्रेम घ्यावे प्रेम द्यावे, सगळ्यांनाच आपलेसे करावे. लागले कधी जरी भांडावे, तरी विषय प्रेमाने मांडावे. एकदाच जीवन हे मिळते, हवे तितके मन जोडावे. कधी हसावे कधी रुसावे, रंग हेही चाकून पहावे. हीच तर मजा खरी नात्यांची. म्हणूनच नात्यामध्ये हृदय मात्र सदा शुद्ध ठेवावे. हृदय शुद्ध ठेवले तर सर्व काही शुद्ध होऊन जाते. जीवनामध्ये नेहमीच सल्ल्याची गरज नसते. कधी कधी धीर देणारा हात, ऐकून घेणारे कान आणि समजून घेणाऱ्या हृदयाची सुद्धा गरज असते. आणि अशा लोकांमुळे आपले मनही बदलत असते आणि आपण कधी चुकीच्या मार्गाला सुद्धा जात नसतो. मित्रांनो, चूक ही आयुष्याचं एक पान आहे, पण नाती म्हणजे आयुष्याचं पुस्तक आहे. गरज पडली तर चुकीचं पान फाडून टाका, पण एका पानासाठी अख्खं पुस्तक गमावू नका. एवढंच लक्षात घ्या. म्हणून नात्यामध्ये तुम्ही नक्कीच राहिलं पाहिजे आणि नाती जपली पाहिजे. खरं आहे ना, दिखाव्याची जी नाती असतात ना, ती दुरूनच दिखावा करतात. खरी नाती तीच असतात जी कशाचीही पर्वा न करता कायम सोबत असतात. मग ते नातं कोणतं का असे ना. आणि जी नाती वेळेनुसार अथवा कोणाच्या तरी सांगण्यानुसार बदलतात ना, ती आपली कधीच नसतात. एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. माणसं काल बोलत होती, आज बोलत आहेत आणि उद्याही बोलत राहणार आहेत. आपण ठरवायला हवं की आपण कोणाकडे किती लक्ष द्यायचं. स्वतःवर विश्वास असला की आपल्याला कोणत्याच गोष्टीचा फरक पडत नसतो. एवढंच तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, स्वामी म्हणतात, मी आहे ना, बोल. तुला कधी काही बोलावं वाटलं तर, मनातलं गुपित सारं खोलावं वाटलं तर, मी आहे ना, बिंदास्त तुझ्या ऐकून घ्यायला, प्रत्येक सुख दुःख सोबतीने वाटून घ्यायला. वाटलेस तुला कधी, तू फक्त तुझा एकांत एक हाक देऊन बघ.
असेन मी हमखास सोबत. म्हणताना कसं अगदी सहज म्हटलं जातं, मी एकाकी मला नाही कुणाची सोबत. एकांतात विचार करता लगेच कळायला लागतं, एकाकी नाहीच आपण, मन सदैव असते सोबत. आणि त्या मनामध्ये आपण स्वामींचा विचार केला पाहिजे. मग स्वामी आपण सोबत असू आणि प्रत्येक संकटात स्वामी आपल्याला काहीतरी पर्याय शोधून देतील. मित्रांनो, एक लक्षात ठेवा की मधासारखा गोड परिणाम पाहिजे असेल ना, तर मधमाशासारखे एकत्र राहणे नक्कीच गरजेचे आहे. मग तो मित्र असो, परिवार असो वा संघटन असो, एकत्रचे फायदे भरपूर असतात आणि एकीचे बळ खूप मोठे असते. चंदनपेक्षा वंदन जास्त शीतल आहे आणि योगीपेक्षा होण्यापेक्षा उपयोगी होणे अधिक चांगलं आहे. प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणे अगदी महत्त्वाचे आहे. आणि या गोष्टी जर तुम्ही अंगीकारल्या तर तुमच्या आयुष्यातही चांगली माणसं जोडली जातील. जीवनातील नाती ही नियतीने बनवलेली असतात, ती आपोआप गुंफली जातात. मनाच्या हिवलाशा कोपऱ्यात काही जण हक्काने राज्य करतात, यालाच तर ऋणानुबंध म्हणतात. मित्रांनो, आपल्या आयुष्यात आपल्याला काहीतरी तुटल्याप्रमाणे वाटते, हातातून सुटल्याप्रमाणे वाटते. बोलायचे होते तुझ्याशी राहिले ही हौसही फिटल्याप्रमाणे वाटते. उरली ना आता जिद्द जगण्याची, जण आयुष्य भरकटल्याप्रमाणे वाटते. लागे जिव्हारी बोल कोणाचा असा, काटा उरी तुटल्याप्रमाणे वाटते. आता स्मरेना नेमके माझे मला, काहीतरी म्हटल्याप्रमाणे वाटते. आणि मग जीवनामध्ये तुम्हाला जगताना काहीतरी विसरल्याप्रमाणे वाटते. मित्रांनो, जिवंत माणसांच्या भावनांची किंमत ज्याला कधी समजली नाही ना, त्याला दगडामध्ये भाव कसा सापडणार आणि मग तो देवाला कसा मानणार. एवढंच तुम्ही ओळखलं पाहिजे. जेव्हा एखादं नातं जपताना भावनांना मारून जपावं लागत असेल ना, तर त्या नात्यांचा पाया पोकळ आहे. आणि अशा नात्यासाठी वेळ देणं सोडून द्या आणि त्या माणसांची साथ सुद्धा सोडून द्या. ते तुमचा फक्त गैरफायदा घेतील आणि तुम्हाला तुमच्या आशेवर नक्की सोडून देतील. मग तुम्हाला या जगाची खरी सत्यता कळायला लागेल आणि तुमचा कोणावरही विश्वास राहणार नाही. एक सत्य आहे, वेळेनुसार जी व्यक्ती बदलते ना, ती व्यक्ती आपली कधीच नसते. पण वाईट वेळेतही जी आपल्या बरोबर सावलीसारखी उभी असते ना, ती व्यक्ती खरोखर आपली हक्काची असते आणि त्या व्यक्तीला आपण नक्कीच जपले पाहिजे. नात्याला समृद्ध करायला प्रेम लागतंच, पण त्याला पूर्णत्वाला न्यायचं असेल ना, तर त्या नात्याबद्दल आपण प्रामाणिक असणं खूप गरजेचं आहे. आणि तो प्रामाणिकपणा दाखवायला आपल्याला सर्व काही गोष्टी या झोकून द्याव्या लागतील. मित्रांनो, मला विचारा, तुला आजवर आयुष्याने काय दिले? तर मी म्हणेन, दुःख झाकण्या वेळेवर पर्याय दिले आणि ते स्वामी समर्थांनी दिले. आणि ते कदाचित प्रत्येक वेळी माझ्यासोबत असतात आणि मला ते सुखाने आणि आनंदाने ठेवतात. मित्रांनो, सुंदर विचारांची माणसं अंधारात चमकण्या काजव्यासारखी असतात. विचारांच्या तेजाने गर्दीतही ते उठून दिसतात आणि त्यांच्या कृपेनेच आपण भरपूर काही गोष्टी या आपल्या जीवनात साध्य करत असतो. आता रोज नव्याने स्वतःला आवरायचं, सावरायचं, मनवायचं, हसवायचं आणि आयुष्य जगत राहायचं आणि चांगल्याप्रमाणे जगत राहायचं. बघा, तुम्हाला नक्कीच चांगले अनुभव येतील. काही गोष्टीपासून अनोळखी राहणं चांगलं आहे. कधी कधी सर्वच जाणून आणि जाणून घेणं खूप त्रास देतं आणि सर्वच जर आपण ऐकून घेतलं तर ते खूप त्रासदायक आपल्या आयुष्यासाठी ठरत असतं. मित्रांनो, कोणी लिहिलंय माहीत नाही, पण एकदम छान लिहिलंय आणि ते तुम्ही ऐकताना तुम्हालाही छान वाटेल. टेन्शन घ्यायचं नाही. आयुष्य बिंदास आपलं जगायचं असतं. कुणाचे वाईट करायचं नसतं, कुणाचे वाईट चिंतायचं नसतं, कुणाच्या मागे वाईट कधीच बोलायचं नसतं. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहायचं असतं. काही कामी पडत नाही आणि काही फरक तर अजिबात पडत नसतं. कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नसतं. लोकांची विविध रूपे असतात. सकाळची गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवले ना की तोंड ते पाडून बसत असतात आणि किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज ते होऊन बसत असतात, ज्याच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो ना. आजकाल लोक देवावर पण नाराज होतात. तर मग तुम्ही आम्ही कोण आहोत? सर्वच लोक आता सर्वांवर हक्क जमवायला तयार झाले आहेत आणि लोक कुणाला सोडत नाहीये. मित्रांनो, बेडकाला एका पाण्याच्या भांड्यात ठेवलं होतं आणि खालून गॅस चालू केला तर पाणी कोमट होईस्तोवर तो व्यवस्थित सर्वाईव्ह करत असतो. पण पाण्याचं टेम्परेचर जसं वाढत जातं ना, तसतसं बेडूक आपल्या त्वचेमध्ये, शरीरामध्ये काही अशा प्रकारचे बदल करतो ज्याने तो गरम पाण्यातही सर्वाईव्ह करेल. पण पाण्याने उकळायला सुरुवात केलं की मात्र त्याच्या त्वचेत केलेले बदल अपुरे पडायला लागतात
मग मात्र तो त्या पाण्याच्या भांड्यातून उडी मारण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तो त्यातून बाहेर पडेल आणि तो वाचेल. पण गरम पाण्यासोबत सर्वाइव्ह करण्यासाठी त्याने शरीरात इतके बदल केलेले असतात की त्यामुळे त्याच्यात उडी मारण्याची शारीरिक क्षमताच राहत नाही आणि शेवटी तो त्या गरम पाण्याच्या भांड्यात जीव सोडतो. आणि उडी मारण्याची क्षमता असून सुद्धा सर्वाइव्ह होण्याच्या प्रयत्नात त्याला त्याचं आयुष्य गमवावं लागतं. कदाचित पाणी कोमट होताच त्या पाण्यासोबत जुळून घेण्याचा प्रयत्न न करता बेडकाने आधीच उडी मारली असती तर तो नक्कीच सर्वाइव्ह झाला असता. स्वाने कधी कधी आयुष्यात त्रास होत असेल तर अशा सिच्युएशनमध्ये मधून नात्यांमधून योग्य वेळी उडी मारता यायला हवी, नाहीतर मरण निश्चित आहे. म्हणून तुमच्या नात्यामध्ये कधी असं सिच्युएशन येईल तर नक्कीच तुम्ही त्याला नक्कीच चांगल्या पद्धतीने फेस कराल अशी मी आशा बाळगतो. माणसाच्या आयुष्यात अडचणी खूप आणि कशा येतील याची कल्पना नसते. त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण खास होत असतो आणि त्या क्षणासाठी आपण झडपडत असतो. तुम्ही कितीही चांगले करा, कितीही चांगले काम करा, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जी व्यक्ती तुम्हाला चुकीचं समजते ती मरेपर्यंत तुम्हाला चुकीचंच समजणार आहे. कारण दृष्टीचे ऑपरेशन होऊ शकते, दृष्टी कोणाचे नाही, एवढं लक्षात ठेवा. मग त्यांचा दृष्टिकोन तुमच्या अवतीभोवती फिरत असतो आणि तुम्हाला तो चुकीचा ठरवत असतो. म्हणून तुम्ही सर्वांसाठी चुकीचे होऊन जाता आणि मग कोणासाठीच तुमच्या मनात चांगलं राहत नाही आणि त्यांच्या मनात सुद्धा तुमच्याविषयी चांगलं राहत नाही. हसण्यासाठी हे पूर्ण जग मोकळे असते, पण रडण्यासाठी फक्त ठराविक जागा असतात. हसणारा प्रत्येक चेहरा सुखी असतो असे नाही, तर हसणाऱ्या चेहऱ्यामागे दुःख लपलेले असतात आणि ते दुःख आपण कोणासोबत सांगत नाही किंवा आपण ते शेअर करत नाही. कारण आपल्याला वाटतं सर्वच लोक सुखी आहेत आणि आपणच फक्त दुःखी आहेत. तसं आयुष्यात कधीच होत नाही मित्रांनो. सर्वच लोक तसं करत असतात जसं आपण करत असतो. जगावेगळं असं काहीच होत नाही. आपण कितीही आपल्या बुद्धीनुसार, आपल्या शक्तीनुसार जीवन जगत असलो ना, तरी मित्रांनो नियतीने मांडलेला डाव आणि ठरवलेला शेवट आपल्याला स्वीकारावा लागतो. कारण नियतीनेच आपल्याला या विश्वात आणलं आहे आणि नियतीच्या विश्वातून आपल्याला घेऊन जाणार आहे. म्हणून नियतीवर विश्वास आपण पूर्णपणे ठेवायला हवा. माणसाचा संग्रह करणं इतकंही सोपं नसतं जितकं पुस्तकांचा संग्रह करणं असतं. कारण मित्रांनो पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशाची गुंतवणूक करावी लागते, तर माणसाचा संग्रह करण्यासाठी भावनांची कदर करावी लागते. आणि ती एकदा भावनांची आपण कदर केली तर आपल्याजवळ माणसं नक्कीच टिकतील आणि आपल्याजवळ नक्कीच येतील. कधी अडल्या नडल्याची हाक तुमच्यापर्यंत जर पोहोचत असेल ना, तर ईश्वराचे आभार माना. कारण तो समर्थ असतानाही इतरांना मदतीसाठी त्याने तुमची निवड केली आहे. म्हणून त्या माणसाला तुम्ही नक्कीच मदत करा आणि तुमच्याकडून जे काही होईल ते त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच करा. अहंकार कोणाला चुकलेला नाहीये. त्याचे पण दोन चेहरे असतात, एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व. अहंकाराचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतं तेव्हा कर्तृत्व जन्माला येतं आणि जेव्हा ते गर्वाचं रूप धारण करतो तेव्हा तो फक्त विनाशाला निमंत्रण देत असतो. आणि गर्वाचे घर खाली त्यामुळेच म्हणत असतात, दुःख आणि त्रास ह्या देवाने निर्माण केलेल्या प्रयोगशाळा आहेत. तिथे तुमच्या क्षमतेची आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते. जो माणूस कष्टाला लाजत नाही ना, त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. तो नक्कीच एक दिवस यशस्वी होणार आणि त्याला चांगले मार्ग नक्कीच मिळणार. एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा. कारण व्यक्ती कधी ना कधी संपते, पण व्यक्तिमत्व सदैव जिवंत राहते आणि त्यांचे विचार नेहमी जिवंत असतात. त्रास असतानाही प्रामाणिक राहणं, संपत्ती असूनही साधं राहणं, अधिकार असूनही नम्र राहणं, राग असूनही शांत राहणं, यालाच आयुष्याचं व्यवस्थापन असे म्हणत असतात. आणि व्यवस्थापन ज्याने केलं तो अगदी आनंदाने आपलं जीवन हे जगू शकतो. रात्रभर गाढ झोप लागणं याला सुद्धा नशीबच लागतं, पण हे नशीब मिळवण्यासाठी सुद्धा दिवसभर इमानदारीचं आयुष्य जगावं लागतं. आणि इमानदारीचं आयुष्य जगलं तर आपल्याला चांगली झोप लागत असते. चांगल्याबरोबर चांगले व्हा, पण वाईट बरोबर वाईट होऊ नका. कारण हिऱ्यांपासून हिरे कोरले जाऊ शकतात, पण चिखलाने चिखल साफ करता येत नाही, एवढंच लक्षात ठेवा. मनुष्य वस्त्र बदलतो, निवास बदलतो, कधी कधी नाती देखील बदलतो, तरी दुःखीच राहतो कारण तो स्वतःला बदलत नाही. आणि ज्या दिवशी तो व्यक्ती आणि मनुष्य स्वतःला बदलेल त्या दिवशी सर्वात चांगल्या गोष्टी व्हायला सुरुवात होईल आणि सर्व काही छान होऊन जाईल. उगवणाऱ्या सूर्याचे
आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते. प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची दौड करावी लागते. जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात आणि चांगले दिवस आनंद देतात. वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देत असतात. आजचा तुमचा दिवस आनंदात आणि सुखात जावो ही स्वामींचरणी प्रार्थना. आणि तुमचा दिवस चांगला गेला तर सर्वांचाच तुम्ही चांगलं करण्यासाठी प्रयत्न नक्कीच करावे. वाईट वेळ निघून जाते मित्रांनो, परंतु जाताना चांगल्या चांगल्या लोकांचं खरं रूप दाखवून जाते. वळणाचे आयुष्य असावे, त्यात काटेही असावे, वेदनाही असावी, पण विश्वास तोडणारं कोणी नसावं. आणि जर ते असलं तर त्याला देवाने काढून टाकावं. मित्रांनो, आयुष्यातल्या असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात. एकतर आपण विचार न करता कृती करत असतो, किंवा कृती करण्याऐवजी फक्त आपण विचार करत असतो आणि त्या विचारामुळे आपल्याला काहीच सुचत नसतं आणि आपण फक्त विचारच करत असतो. मग माणसाचं आयुष्य मन, बुद्धी आणि नशीब या 3 गोष्टीत गुरफटलेलं असतं. मनाला जे हवं असतं ते बुद्धी शोधत असते, पण शेवटी तेच मिळतं जे आपल्या नशिबात लिहिलेलं असतं. म्हणून आपल्या नशिबात जर चांगल्या गोष्टी लिहिलेल्या असतील तर चांगल्याच गोष्टी आपल्यासोबत होणार असतात. जिथे कुकर्म घडत नसते तिथे तेव्हा शक्यतो त्याचा विरोध हा केलाच पाहिजे, किंवा अधर्म घडत असलेल्या त्या स्थळाला त्याग केलाच पाहिजे. हाच आपला धर्म आहे आणि या धर्माचं पालन आपण नक्कीच केलं पाहिजे. मित्रांनो, काही वेळ आयुष्यात आपल्याला त्रास होणं गरजेचं असते. आपण वाईट आहोत म्हणून नाही, तर चांगलं वागणं कुठं थांबवायचं हे कळण्यासाठी आपण नक्कीच लोकांसोबत वाईट वाटत असतो आणि कुणासोबत कसं वागायचं याची सुद्धा माहिती त्या लोकांना असणे गरजेचे आहे. एवढंच आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी कामी येत असतं. जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका, कारण दिवा विझायला नेहमी हवाच कारणीभूत असते. कधी कधी दिव्यातही तेलही कमी असते. म्हणून कधीच कोणाला कमी लेखू नका आणि त्यांच्याविषयी तुम्ही स्वतःहून विचार करू नका. त्यांनाही उत्तर देण्याचं प्रयत्न करण्याचं, स्वभाव मिळवण्याचा प्रयत्न करू द्या. मित्रांनो, उद्याचं सुख त्यालाच अनुभवायला मिळेल जो आज असलेल्या परिस्थितीशी संघर्ष करेल, आणि जो संघर्ष करेल त्याला या चांगल्या जीवनाची गुरुकिल्ली ही पाहायला मिळत असते आणि चांगले जीवन त्याला अनुभव मिळत असतात. लक्षात घ्या की भरपूर काही गोष्टी या जीवनात करण्यासारख्या आहेत, पण आपण काहीच गोष्टी करत नाही आणि कशालाच आपण लाजत नाही. त्यामुळे एक लक्षात घ्या, तुमच्याकडे पूर्ण ज्ञानाचा भंडार आहे आणि त्या ज्ञानाच्या भंडाराने तुम्ही हे सर्व काही मोजमाप करून आणि वाजून भरपूर काही प्राप्त करू शकता. आणि ते तुमच्या जीवनामध्ये एवढं साऱ्या प्रमाणात येईल की तुमचे जीवन अगदी चांगल्या प्रमाणे एकदम वर चालले जाईल आणि तुम्हाला काहीच करण्याची गरज भासणार नाही. सुख हे फुलपाखरासारखे असते. पाठलाग केला तर उडून जातं, बळजबरी केली तर मरून जातं आणि निरपक्षपणे काम करत राहिलात तर अलगद येऊन मनगटावर येऊन बसते आणि आपल्याला ते जीव लावत असते. एवढंच करत असते. नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे. तो ज्यांच्याकडे आहे ना, त्यांच्या भोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले ना, तर तो आयुष्यात नक्की यशस्वी होतो, कारण त्याच्याकडे पेशन्स असतात आणि खूप काही करण्याची धमक असते. मित्रांनो, कमाईचा अर्थ फक्त धनच मोजणे असा नाही, तर अनुभव, जाती, नाती, मान, सन्मान, वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच मोजले जातात. आणि अशी कमाई जर तुम्ही केली तर तुम्हाला सर्वच जण मानतील आणि सर्वच जण तुमचे नावं काढतील. मग या जगामध्ये आपण एवढा व्याप का वाढवतो? याच गोष्टीसाठी वाढवतो. आणि आपण जगामध्ये आपली कीर्ती मोठी व्हावी हेच आपलं ध्येय असतं. खेळ असो वा आयुष्य असो, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा ना जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल, तेव्हाच आपण आपलं सामर्थ्य दाखवलं पाहिजे. आयुष्य आनंदी ठेवायचे असेल ना मित्रांनो, तर स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग करावा लागतो. स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला तर नाते टिकण्यासाठी फायदा होतो. एवढं लक्षात घ्या. आणि तुम्ही स्वार्थ आणि गर्व करू नका. बघा, तुम्हाला नक्कीच चांगल्या गोष्टींना तुम्हाला नक्कीच याव मिळेल आणि तुम्ही चांगल्या गोष्टींकडे आकर्षित झाले समजा. आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. ओळख सगळ्यांची ठेवा, मात्र विश्वास फक्त स्वतःवर ठेवा. जगाचे ऐकावे जगाचे आणि करावे मनाचे असा विचार आपण ठेवायला हवा. जीवनात या गोष्टी आत्मसात केल्या तर बरेच काही तुम्हाला साध्य होऊ शकेल. आणि या 4 गोष्टी
ज्याने आत्मसात केल्या तो नक्कीच जीवनात यशस्वी होऊन जाईल. ती पहिली गोष्ट म्हणजे मेहनत केली तर धन मिळते. दुसरी गोष्ट संयम ठेवला तर काम होते. तिसरी गोष्ट गोड बोलले तर ओळख होते. आणि चौथी गोष्ट आदर केला तर नाव होते. आणि आदर आपण सर्वांचा करायला हवा. म्हणजे आपण मेहनत, संयम, गोड आणि आदर हे सगळ्या गोष्टी पाळल्या तर नक्कीच आपण आयुष्यात पुढे जाऊ शकू. भाऊ सोबत नसल्यामुळे महाप्रतापी रावण देखील हरला आणि भाऊ सोबत असताना प्रभू रामांचा विजय मिळाला. मग आपल्याला अहंकार नक्की कशाचा आहे असा प्रश्न मनात येतो. आणि त्याचं उत्तर मिळवायचं असेल तर नेहमी कुटुंबासोबत तुम्ही राहिले पाहिजे. भाऊ भाऊ मिळून इतिहास घडवा. कुटुंब कशाही विभागलं जाणार नाही असा प्रयत्न करा. आणि एकीचे बळ तुम्ही नक्कीच जगाला दाखवून दिले पाहिजे. ज्यांच्यात एकीचे बळ असते ते सर्व काही आपल्या आयुष्यात मिळवू शकतात. एक वेळ तुम्ही चेहऱ्याने सुंदर नसाल पण तुमचं मनाला सौंदर्य प्रत्येकाला आकर्षित करतं. लोक स्वभावाच्या प्रेमात पडले की चेहऱ्याकडे बघण्यात अर्थ नसतो. परंतु तुम्ही दिसायला किती जरी सुंदर असलात ना आणि तुमचे विचार जर कुरूप असेल ना तर तुमचं शारीरिक सौंदर्यही असून नसल्यासारखं असतं. तुमच्या रूपाला मोहून तुमच्या सानिध्यात आलेलं प्रत्येक व्यक्ती तुमचा स्वभाव बघून तुमच्या दूर निघून जात असतं. आणि त्यामुळे मन सुंदर करण्याचा प्रयत्न करा. कारण शरीराच्या सौंदर्याला काळाची सीमा आहे. मनाच्या सौंदर्याचे गुणगान तर मृत्यूनंतरही केले जाते. एवढे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंताचे काम होते ना तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असते ना मित्रांनो, तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो. आणि तो सन्मान आणि सत्कार तुम्ही स्वतःहून नक्कीच केला पाहिजे. आणि आपल्याला सुद्धा त्या सन्मानाची गरज असते. माणसाने सोनं व्हावं किंवा सोन्यासारखं व्हावं असं आपण नेहमी म्हणतो. परंतु सोन्याचा तसा उपयोग काय? तिजोरीपुरतं, शोभेपुरतं किंवा एखादी गरज भागवणं, बस एवढंच ना? परंतु मला वाटतं माणसानं आयुष्यात काही व्हायचं असेल तर परीच व्हावं. जिथं जावं त्याचं सोनं करून यावं. आणि ते सोनं करून आल्यानंतर आपल्यालाही परीस व्हायल्यासारखं वाटेल. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात आपण आनंद निर्माण केला पाहिजे आणि परीचं सगळं वागलं पाहिजे. वेळ फार हळू येते जेव्हा आपण तिची उत्कंठेने वाट पाहत असतो. वेळ खूप लवकर निघून जाते जेव्हा आपल्याला उशीर होतो. वेळ अगदीच कमी असतो जेव्हा आपण खूप आनंदी असतो. वेळ जाता जाता जात नाही जेव्हा आपल्याला वेदना होत असतात. प्रत्येक वेळी वेळ आपल्या सोयीप्रमाणे येत नाही. म्हणून वेळोवेळी आनंद राहायला शिका आणि जीवनाकडून आनंद मागायला शिका. आयुष्यातील आनंदी क्षणांसाठी पैशाने कमवलेल्या वस्तूंपेक्षा स्वभावाने कमवलेली माणसे जास्त सुख देतात. आणि ते माणसं जर आपण जपली तर ती माणसं सुद्धा आपल्याला जपत असतात. विश्वास हा आपला स्वतःवर आणि नजर आपली समोरच्यावर असली की मग कोणतीही कितीही आपल्यासाठी षडयंत्र करू द्या, हमखास मार्ग हा सापडतोच. आणि आपण त्या संकटातून लवकर बाहेर पडतो. लवकर जाग येणे हे कधीच फायद्याचे असते. मग मग ती झोपेतून असो, अहंकारातून असो, अज्ञानातून असो किंवा गैरसमजातून असो. आपण त्या गैरसमजामधून लवकर बाहेर आलं पाहिजे. दुसऱ्यांची मदत करण्यासाठी कोणाकडेही वेळ नसतो. परंतु दुसऱ्यांच्या कामात व्यत्यय आणण्यासाठी सर्वांकडे वेळ असतो. एवढ्या लवकर जगातील कोणतीच गोष्ट बदलत नाही जेवढ्या लवकर माणसांची वृत्ती आणि दृष्टीही बदलत असते. मग लोकांना गमवायला घाबरू नका. कारण जाणाऱ्याला निमित्त लागतं आणि साथ देणाऱ्याला इच्छा लागते. स्वतःचं स्पष्टीकरण कधीच देत बसू नका. कारण ज्यांना तुम्ही आवडता ना ते कधीच सोडून जाणार नाहीत. आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ना त्यांच्यावर जीव जरी तुम्ही ओवाळून टाकला ना मित्रांनो तरी ते तुमच्या सोबत कधीच राहणार नाही आणि तुमच्यासोबत कधीच वावरणार नाहीत. एवढीच गोष्ट खरी आहे. कोणाची चोरू शकणार नाही अशी संपत्ती कमवण्याचा प्रयत्न करा. आणि ती आपुलकी आहे. आणि आपुलकी सगळ्यांशी ठेवा. काम माझे आणि नाव दुसऱ्यांचे हा विचार करून नाराज होऊ नका. तूप आणि कापूस योग्य युगाने जळत असतात. परंतु लोक असं म्हणत असतात की मात्र दिवा जळत आहे आणि त्या दिव्याला सगळं श्रेय आपलं जात असतं. बुद्धीचा वापर करण्यापेक्षा मनाचा वापर करणारेच चांगले असतात. कारण बुद्धीचा वापर करणारे आधी स्वतःचा विचार करतात पण मनाचा वापर करणारे आधी दुसऱ्यांचा विचार करत असतात. आणि आपण या जगात नक्कीच दुसऱ्यांचा विचार केला पाहिजे आणि दुसऱ्यांसाठी काहीतरी केलेच पाहिजे. प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत. आणि एक तर देऊन जा नाहीतर सोडून जा. कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही. आणि एक व्यवस्था केली आहे आणि ते तो सोबत घेऊन जाऊ शकतो. ते बघतं आपले नाव, आपली किंमत आणि आपण काय कर्म केलेत ते. चोरीमध्ये वाईट काहीच नसतं मित्रांनो.
तुम्ही काय चोरता त्याच्यावर हे अवलंबून असतं. तुम्ही जर एखाद्याचं मन चोरलं तर त्यात वाईट काय आहे, आणि ते मन तुम्ही चांगल्या विचाराने चोरलं पाहिजे. उसवलेल्या कपड्यांवर 2 टाके घालून पटकन जोडून घेता येतं. नाती जर फाटली तर ती टाके घालून शिवता येत नाही. त्यासाठी नाती विस्कटण्याआधी विश्वासाच्या धाग्यांनी मजबूत ती करावी लागतात, आणि ती मजबूत केली तरच ते नाते टिकत असते. एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे राहतो, तर तेव्हा वाटतं जेव्हा आपल्या सोबत सगळेजण असतात पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या जवळ हवी असते, आणि ती व्यक्ती आपण गमावून बसतो. म्हणून विचार करून आपण नाते जोडले पाहिजे आणि नाते तोडले पाहिजे. परिश्रमामुळे होणाऱ्या त्रासापेक्षा जिंकल्यानंतर होणारा आनंद नेहमीच मोठा असतो. म्हणून परिश्रम करत राहा. एक ना एक दिवस तुम्हाला आनंद आणि या संकटातून मुक्तता नक्कीच मिळणार आहे. एवढंच सर्व सत्य आहे. मित्रांनो, गोष्टी मनात साठवून ठेवण्यापेक्षा त्या वेळीच बोलून मोकळं झालेलं केव्हाही चांगलं असतं. फुटलेल्या धरणाचं संकट हे दरवाजे उघडल्यावर येणाऱ्या पुरापेक्षा जास्त हानिकारक असतं. एवढं लक्षात ठेवा. सुविचार हा असा आहे की जो माणसाला चांगले विचार देतो आणि चांगले सुविचार देतो. अट्टहासाने जोपासलेला राग, दुसऱ्यांचे भले भरणारे कान आणि वैर भावना माणसाला अनेकदा हरवते. हे ज्यांना समजत नाही ना, त्यांना आपण कशाने हरलो हे आयुष्यभर उमगत नाही, आणि ते त्याचा शोध कधीच लावू शकत नाही. मित्रांनो, शंकेला इलाज नाहीये, स्वभावाला औषध नाहीये, चारित्र्याला प्रमाणपत्र नाहीये, शब्दांपेक्षा काही तिखट नाहीये, आणि मौनासारखं उत्तम साधन नाहीये. एवढं लक्षात ठेवा. ज्यांना खरं बोलण्याचा आणि चूक मान्य करण्याचे सामर्थ्य आहे ना, त्यांना कसलेही मनावर ओझं राहत नाही, आणि त्यांच्या मनात ते ओझं बाळगून सुद्धा घेत नाही. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही नेहमी खरं बोला आणि खोटं कोणासोबत बोलू नका, आणि गर्व कधी करू नका. नेहमीच तुम्ही जर गर्व केला तर तुमचेच गर्वाचे घर हे नक्कीच खाली असते, आणि ते तुम्हाला एक वेळ दाखवून देत असते की नियती कसे त्याचा बदला घेत असते. आणि मग सगळं काही आपल्या मनाविरुद्ध व्हायला लागतं, आणि सगळं काही आपण सर्व काही मिळून सुद्धा आपण एकटे राहिलेला असतो. मित्रांनो, मला आता गेलं पाहिजे. वेळ ही सर्व मूल्यवान सुंदर गोष्ट आहे. ती जपायला तर पाहिजेच, पण त्याचा आदरही आपण केला पाहिजे. वेळेवर प्रभुत्व मिळवणे म्हणजे आयुष्यावर प्रभुत्व मिळवणे. वेळेच्या जाणीवेच्या व्यापाराचे अवधान ठेवायला हवे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आमूलाग्र परिवर्तन हे भविष्य काळात नव्हे तर झालेल्या आकलन वर्तमानात तत्क्षणी अंमलात आणण्यात होते. हे लक्षात ठेवा. त्यामुळे मी तुमच्याशी बोलण्यात माझा अधिक वेळ वाया घालू शकत नाही असे मला वाटत जरी असले ना, तरी मी तुमच्याशी चांगले बोलणारच आहे, कारण हे मी मनापासून करत आहे. आणि तुम्ही कोणती गोष्ट मनापासून केली तर तुम्ही चांगल्या गोष्टीत नक्कीच चांगले म्हणू शकता, आणि काही लोकांच्या आयुष्यात चांगले परिवर्तन घडवून आणू शकता, आणि ते परिवर्तन तुम्हाला नक्कीच फायद्याचे ठरेल. मित्रांनो, आपल्या आतील सामान्यतेला न्यूनताला ठाम नकार द्या. आणि रोज नाश्त्यापूर्वी मी किमान 6 अशक्यप्राय गोष्टी आठवतो. मग त्या अशक्यप्राय गोष्टी शक्यप्राय करण्यात मी माझी पूर्ण क्षमता, प्रेम व ऊर्जा खर्च करत असतो. मित्रांनो, एक माणूस एकाला विचारत असतो, तुम्ही चित्रकार आहात ना? पण त्यांच्या प्रश्नाने तो क्षणभर भानावला जातो, आणि सहजतेने त्याने मागे वळून पाहिले. मग मागे तो उभा होता, आणि सभागृह भेटलेला बेफिकर फकीर, वाढलेली दाढी, गळ्यात सप्तरंगी मण्याची माळ, मानेपर्यंत रुळणारे पांढरे केस, आणि वृत्तीतला मुक्तपणा आणि विरागी नजर, सारे काही तसेच होते. त्या चित्रकाराने त्याला प्रतिसाद देत अभिवादन केले. पण पुन्हा एकदा भेटतो आहोत नाही? हो, तुमच्याबरोबरचा त्या दिवसाचा संवाद मला चांगलाच आठवतो आहे, आणि त्या दिवशी कळत न कळत तुम्ही खूप मोलाचे बोलून गेलात. आपण आतीत सामान्य तत्वाला, न्यूनतत्वाला ठार नकार द्या. कसे आहात त्यावर स्वतःला सावरत काहीशा निराशेच्या सुरात तो चित्रकार म्हणाला, ठीक आहे, तसेच सारे काही सुरळीत चालले आहे, पण तरी खरी लय, खरे रंग अजून काही गवसले नाहीत. काहीतरी बिनसलंय नक्की. तुम्हाला सांगतो, झुरिच शहरात माझा एक फ्लॅट आहे, आणि तिथे मी खूप मोठ्या कष्टाने जमवलेली दुर्मिळ पेंटिंग्स आहेत, आणि जिन्यावरील भिंतीवर काही अब्रग्ज पेंटिंग आहेत, आणि इतरही अनेक अँटिक पीसेस आहेत, आणि इटलीतून आणलेला एक आगळा वेगळा फ्लॉवर पॉइंट आहे, आणि त्यातील फुले विलक्षण आल्हाददायक आहेत. तुम्हाला मी निश्चितच आवडतील. निसर्गाचा सहवास, कला सौंदर्य आणि मुलगामी तत्वचिंतेने यांनी मी नेहमीच भारावून जातो. मला अद्भुत आणि सौंदर्यपूर्ण स्थळांना भेटी द्यायला फार आवडतं. एक सांगू, कलेचा, जीवनाचा जरा अखंड वाहता राहिला पाहिजे. पाण्याचा जरा अखंड असतो, तो कधी आटत नाही.
लोक त्याचे पाणी दूषित करोत किंवा जलदेवता म्हणून त्याची पूजा करोत. ही जलदेवता संतोषाने फुगतही नाही किंवा विषादाने काळवंडतही नाही. जे मन भग्न खंडित झालेले नसते त्याच मनाला सौंदर्याचा सत्याचा साक्षात्कार होत असतो. जेथे मीपणा असतो तेथे सौंदर्य दर्शन असते आणि तीच कृती असते आणि तेच सत्यही असते. स्वतःचा संपूर्ण त्याग म्हणजेच सौंदर्य आणि सौंदर्य ही एक केवळ स्थिती असते. संपूर्ण चांगुलपणात जगायला मला आवडतं आणि चांगली नेक सद्बुद्धी आणि साधी माणसं मला फार आवडतात. आणि जी माणसं चांगली असतात ती विचारात आचारातही चांगलीच असतात. चांगली माणसं संघर्षाला कधी जवळ करीत नाही. संवाद, सहप्रवास, सहयोग आणि सहजीवन यातूनच खरे टीमवर्क व शहाणपण येत असते. कारण या सामूहिक परपोषात कृती उक्तीतूनच नेहमीच मूल्यवान प्रोडक्ट्स आकाराला येत असतात आणि ती मार्केटमध्ये आपला स्वतःचा ठसा उमटून टाकतात. आणि ग्राहकांना एक्स्ट्रा मेल सेवा देणं मला फार महत्त्वाचं वाटतं. स्पर्धा, तुलना, भ्रष्टता आणि प्रदर्शन यात रमण्यापेक्षा खेळ महत्त्वाचा असतो. खेळाचा आनंद टिकूनही आपल्याला त्या स्पर्धेतलं जगात राहता येतं. आणि हे लक्षात ठेवा, पारितोषिके व बक्षिसे यावर आपले मूल्य अवलंबून नसते. नैपुण्याची व सतततेच्या रियाजाची कास धरायला हवी आणि आपल्यातील सृजनशीलतेला जाग आणण्यासाठी जे आहे ते प्रत्यक्षात पाहण्याचा प्रयत्न करायला हवा. खरे तर आपले प्रेम आणि आपला आंतरिक उत्साह व कळकळ सर्वांकाही घडून आणत असते. आणि आता ही निर्मिती मोठी पवित्र गोष्ट आहे आणि त्यामुळे तुम्हाला त्याचे पावित्र्य राखायचे आहे. आणि आपले मानसिक दुर्बल व कमकुवतपणा, आपल्याला होणारे त्रास आणि आपला विकास या गोष्टींची तुम्हाला सांगड घालायची आहे. गुणवत्तेला कौशल्याची, सकारात्मक विचारांची जोड देता यायला हवी. आणि तुम्ही आपल्या कामात किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्यात सर्वांगाने व सर्व दिशांनी स्वतःला कसे प्रदर्शित करता आणि तुम्ही किती उंचीपर्यंत पोहोचू शकता किंवा तुम्ही समोर कुठे उभ्या ठाकलेल्या प्रतिकूल परिस्थितीला कसे सामोरे जाता यावर तुमचे यश अवलंबून असते. लक्षात घ्या की तुमची बोट जळाली आहे आणि परतीचे रस्ते बंद झाले आहेत. वस्तुशः अशा जीवघेण्या परिसर परिवर्तनातच किंवा दुर्बळ कसोटी पाहणाऱ्या क्षणातच अपार जिद्दीतच तुमच्यातील खरे गुण सुवर्णांकित होतात. आणि तुम्हाला सृजनशीलतेकडे व खऱ्या अर्थाने जगायचे असेल तर जिंकायलाच हवे, दुसरा पर्याय नाही. आणि त्याशिवाय आपले वर्तमान भविष्य घडणार नाही. कमी जीवनातील वस्तुस्थिती जर पाहता आली तर तुमच्या शरीराला स्वतःची बुद्धिमत्ता जाणता येईल. जर तुमचे शरीर सहजपणे सजग होत असेल तर मग खूप मोठ्या प्रमाणात एखाद्या सुंदर फुलाप्रमाणे संवेदनशील राहील. आणि ज्या मनामध्ये कोणती भीती किंवा सुखाच्या मागण्या आपल्या आतील समानाला, न्यूनताला ठाम नकार द्यायला पाहिजे आणि त्या नसतात. आणि ते मन झाडे, सुंदर चेहरे, निष्पाप मुले, पाण्याचे झरे, भव्य पर्वत आणि हिरव्यागार दऱ्याखोऱ्यांचे सौंदर्य योग्यपणे पाहू शकते. मित्रांनो, अथांग शांततेतच प्रेमाची आणि सौंदर्याची खरी अनुभूती प्राप्त होत असते असे एकाने म्हटले आहे. आणि हे अगदी खरे आहे. योग्य विचार योग्य ठिकाणी करणे, स्वतःला जास्तीत जास्त जाणून घेणे, तसेच योग्य कृती करणे मला फार फार महत्त्वाचे वाटते. मित्रा, फुलाच्या सौंदर्यात एक आंतरिक सामर्थ्य असते. उत्कटतेचा व संवेदनशीलतेचा परमोच्च बिंदू गाठणे म्हणजे सारसर्वस्व अनुभवणे असे सौंदर्य शब्दाच्या भावनेच्या पलीकडे बसणारे असते. प्रमाणबद्धता व गहनता तसेच छाया व प्रकाश या गोष्टी दिक्कालांनी मर्यादित केल्या जात असतात आणि त्या असुंदर आणि अवगुंठांत वावरत असतात. पण जे रेखा व आकार यांच्या पलीकडेच असते, ज्ञानाच्या व ग्रहण करण्याच्या पलीकडे असते, ते सारसर्वस्वाचे सौंदर्य असते. जगणं हीच कृती असते आणि तीच कृती जेव्हा दुःख निर्माण करते तेव्हा ती कृती कुशल असत नाही. आणि कलात्मक आणि सौंदर्य म्हणजे कृतीमधील कुशलता असते ती संपूर्ण दिवसभर प्रत्यक्ष जीवनात कार्यशीलता असली पाहिजे. आणि केवळ मैफिलीपुरती व कॅनव्हासपुरती नव्हे हेच खरे आव्हान आहे. त्याचे हे सारे बोलणे चालू असताना तर श्री उद्योजिका तिथे येऊन कधी उभी राहिली हे त्या दोघांनाही कळले नाही. तिने त्या चित्रकाराकडे पाहून हलकेसे स्मित केले. नकळत तिची नजर त्या बेफिकर फकीर माणसाकडे गेली. त्याला अभिवादन करायला ती विसरली नाही. चित्रकाराचे लक्ष हिच्या हातातल्या सोन्याच्या ब्रेसलेटकडे गेले. तुम्ही थांबलात का? बोला. बाह्य वातावरण कसे असले तरी आपले आतले वातावरण बदलायला हवे. आपल्याला स्वतःशी असलेले नाते सुदृढ करायचे आहे. संगीत, कविता, नानाविध छंद आणि मैत्री, संगीत हेच तर उत्तम औषध आहे आणि त्याच्याबरोबरच आपण राहिले पाहिजे. मित्रांनो, ज्याच्याशी मोकळे होऊ शकू असे जिव्हाळ्याचे परंतु निर्व्यसनी व अभिरचित संपन्न मित्र जोडणे याचा छान उपयोग होतो.
आणि कर्तृत्वाची शिखरे पादांकरात करताना आपल्या आतला मी सदैव आनंदी, स्वस्थ व मानसिकदृष्ट्या अतिशय कणखर असायला हवा. अर्थात हे प्रयत्नांनी सहज शक्य आहे. एवढे बोलून झाल्यावर त्या उद्योजकाकडे पाहत म्हणाला, तुम्ही तर उद्योग जगतात सातत्याने कार्यरत आहात, पण या कॉर्पोरेट विश्वातील सर्वात वरच्या स्तरावरील CEO, उद्योजक जेमतेम 5% लोक मानवजातीला उन्नत करण्याचे मनात आणतात आणि तदनुसार कृती करतात. व्यापार व्यवसाय यांचे खरे उद्दिष्ट वैयक्तिक संपत्ती गोळा करणे नसून अवतीभोवतीच्या समाजाचे सर्वार्थाने कल्याण करणे हा असते. यातही पैसा, प्रतिष्ठा, हार्तुरे, सन्मान हे केवळ या वाटचालीमध्ये बाय प्रोडक्ट आहेत. आणि एवढे बोलून त्याने खिशातून एक कागद बाहेर काढला आणि त्यावरची प्रतिमा त्याने त्या दोघांना दाखवली आणि अत्यंत हळुवारपणे म्हणाला, पहाटेच्या वेळेवर स्वार व्हा आणि आपले जीवन उन्नत करा. नक्कीच तुमचे जीवन नक्कीच चांगले होईल. आपल्या आतील सामान्य तत्वाला नक्कीच तुम्ही बढावा दिला पाहिजे. त्याचे ते बोलणे ऐकून ते दोघे विलक्षण भारावले आणि ते दोघेही त्या प्रतिमेचा अर्थ जाणण्याचा व प्रयत्न करू लागले. उगवती दिशा, सूर्योदय, प्रखर आत्मविश्वास आणि एका महान नेतृत्वाचे भारलेपण असे सारे काही ते चित्रात होते. त्या दोघांनी क्षणभर त्याच्याकडे पाहिले आणि पुढे तो हसत हसत त्यांना म्हणाला, तुमचे बालपण आठवा. कमालीचा उत्साह, निरागसता, अपार जिज्ञासा, पुढे राहण्याची आणि खेळातला आनंद लुटण्याची आस, वाटेत भेटणाऱ्या प्रत्येक गोष्टीविषयी कुतूहल, एक प्रकारची सहजता नैसर्गिक होती. असे सारे काही त्या वयात होते. जणू उगवती पहाटच. आता जरा अवतीभोवती पहा. सतत धावपळीत पळावाटा शोधत असलेली आणि काहीशी काळवंडलेली मोठी माणसे तुम्हाला दिसतील. खरे तर मोठी माणसे बघडलेली व्रात्य मुलेच असतात. अवतीभोवती कशाला, तुम्ही आपल्या स्वतःकडेच पहा ना. एकटेपणा म्हणजे प्रत्येक गोष्टीपासून लुटले पण होय. या एकटेपणामुळेच तुम्ही सर्वांपासून पूर्णतः वेगळे पडलेले आहात आणि तुमचे विचार, तुमच्या भावना हे एकटेपणामध्येच पार अडकून पडलेले असल्यामुळे तुम्ही एका प्रकारचा तुटलेलापणे अनुभवत आहात. आणि बरोबर आहे ना? मग त्यावर त्या दोघांनी मोठ्या आश्चर्याने एकमेकांकडे पाहिले आणि तुम्ही आपल्या बालपणाचा आणि या वयातील खेळकरतेसह निरागसतेचा विचार आणि आचार सध्यांचाही जीवनात करू शकता. मग बालपणातील विचारांची, जिज्ञासेची आणि भावनेची तीव्रता तुम्हाला वर्तमानातही अनुभवता आली पाहिजे. धीर धरा. जे घडतं आहे ते आपल्या गतीत घडू द्या. मुख्य म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. खरं तर या मार्गानेच तुम्ही तुमच्या अडचणी सोडवण्याबद्दल आत्मविश्वास वाढत जाईल आणि लोकांतात आपला एकांत साधणे तुम्हाला हळूहळू जमायला लागेल. लक्षात ठेवा, आयुष्य हे नेहमी योग्य मार्गाने जात असते आणि त्या भावना आपल्या उन्नय करतात, त्या शुद्ध असतात आणि ज्या तुमची फक्त एकच विरोध काळोखी बाजू पुढे आणतात आणि त्या भावना अशुद्ध असतात. आत्महत्या कशाला करायला हवी? एकटेपणा सर्वांपासून तुटलेल्याचं मृत्यूचे एक रूप आहे. आपले आयुष्य संपते तेव्हा आपण मरतो असे नाही, तर आपल्याकडे जेव्हा कोणत्याही समस्येला उत्तर नसते ना, तेव्हा देखील आपण मृत्यूवस्थच जीवन जगत असतो. त्यामुळे एक प्रकारचे आपण आपल्या एकटेपणातल्या आत्मकेंद्रित हालचालींच्या तुरुंगात अर्थहीनपणे नुसते बसून असतो आणि आपण नेहमीच आपल्या स्वतःच्या विचारात, दुःखात आणि अंधश्रद्धात, दैनंदिन सवयीमध्ये कैद होऊन जात असतो. मग आपल्या हालचालीही स्पर्धा, महत्वाकांक्षा, मानसन्मान, प्रतिष्ठा, लोभ, सत्ता आणि विद्वेष यांच्या भोवती फिरत असतात. एवढे बोलून झाल्यावर तो किंचितसा थांबला आणि म्हणाला, स्वतःला एका खोलीत मनाच्या तुटलेपणात तुम्ही दोघांनी बंदिस्त करून ठेवले आहे. मनाच्या खिडकींच्या फटीतून पहाटेचा उगवत्या सूर्याचा प्रकाश आत घुसू पाहतोय, पण तुम्हाला त्या प्रकाशाची भीती वाटायला लागली, हो ना? मग तुमच्या मनातल्या अंधाराने त्या गच्च काळोखाशी घट्ट मैत्री केली आणि सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरचा उजेड काही वेळाने नाहीसा होईल आणि मग आणखीन एका दिवसाचा मृत्यू घडेल. मुख्य म्हणजे तुम्ही तुमची लढण्याची शस्त्रे खाली ठेवली आहेत. काय करावे ते तुम्ही दोघांना सुचत नाहीये, बरोबर ना? मग त्यावर ते दोघेही काहीच बोलले नाहीत आणि ते खाली मान घालून गप्प राहिले. हे बघून त्याने समजूतदारपणे म्हटले, तुमच्या मनाचे काळवंडलेपण, मुख्य रस्त्यापासूनचे तुटलेपण आणि मला तुमच्या बरोबरच्या पहिल्या भेटीतच जाणवले होते. म्हणून आता पुन्हा एकदा मी तुम्हाला भेटलो. खरं सांगू, या एकटेपणातून तुम्हाला एकीकडपणाकडे, पहाटेच्या साक्षात्कारी प्रकाशाकडे, सृजनशीलतेकडे जायचे आहे आणि ज्यासाठी तुमच्याशी संवाद साधायला आणि मदत करायला मला आवडेल, अगदी वैयक्तिक स्तरावरही. ते ऐकून त्या दोघांच्या चेहऱ्यावर थोडा तजेला आला. त्या चित्रकाराकडे पाहत तो म्हणाला, तुम्ही उत्तमापैकी चित्रकार आहात. कला अनेकदा आपली भ्रमातून सुटका करीत जीवनाचे थेट दर्शन घडवते, असे पोर्तुगीज लेखक फर्नांडो पेसो म्हणतो.
खरं तर कुठलाही प्रतिकार बौद्धिक समर्थन न करता आपली बुद्धी तरल अवधान पूर्ण जागे ठेवून प्राप्त परिस्थिती वा स्थितीगती स्वीकारणं म्हणजेच तिला बगला न देता दूर न लोटता प्रत्यक्षाला भिडणं. असं केलं म्हणजे माणूस दर खेपेला परिस्थितीला मोठ्या ताजेतवापणाने तोंड देऊ शकेल. आणि ही जाणीव जागी असेल तर माणसाला अशी एक आंतरिक शक्ती लाभेल की जिच्या जोरावर तो हसतमुखपणे व विलक्षण समजूतदारपणे आपल्या दुःखाला वेदनेला स्वीकारू शकेल. आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत माणसाला दुःख वेदना वृद्धत्व दुःखी दुःखूपणे तसेच अनंत नानाविध प्रश्न समस्या अडथळे यांना तोंड द्यावेच लागते. एक सांगू, मनाची तरल सावधानता आणि स्वतःच्या बाबतीतील जागरूकता यांच्या दर्जावर माणसाच्या सजगलता व तरल सावधानता दक्षता आणि दृढमूल होईल. आणि मग संपूर्ण वर्तमानात या क्षणाचा जगण्याचा मार्ग सापडेल. आणि आपल्या आतील आणि बाहेरच्या जीवनाचे सततचे अवधान आपल्याला ठेवता आले पाहिजे. काही क्षण थांबून तो त्यांना म्हणाला, मी माझ्या आयुष्यात खूप हालअपेष्टा सोसल्या आहेत. आणि दिवसानुदिवस पोटात काही अन्न नसायचं. अनावर भूक, गरीब, फसवणूक, विश्वासघात हे सारे मी अनुभवले आहे. आणि अनेकांनी माझा शिडीसारखा वापरही केलाय. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, यशाकडून शिकण्यासारखं काही नसतं. अपयश, दुःख, उमासार या साऱ्या गोष्टी तुम्हाला शहाण्या करतात. दुःखाची जाणीव मीपणाचा अंत करते. आणि यातही अहंकार जेव्हा अंत घडतो तेव्हा नम्रता अस्तित्वात येते. आणि आपण आपली वागणूक, कृती आणि इच्छा आकांक्षा तसेच आपली कुवत, आपल्या प्रवृत्ती आणि आपल्या उणीवाही आपण काळजीपूर्वक समजून घेतल्या पाहिजे. लक्षात ठेवा, तसे झाले तर आपण कुठलाही मुखवटा न घालता सहजपणे जगू लागतो. आणि अशा रीतीने जगणे हेच खरोखरी खूप सुंदर असते. कारण त्यात साधेपणा असतो, निर्वाज्यता असते. आणि आपल्या स्वतःशी जेव्हा भांडण नसते तेव्हा अनेक गोष्टी घडू लागतात. माणूस जे काही करत असेल त्यात त्याची उत्कृष्टता असायला हवे. पण अशा कर्तबगारीबरोबर यशापाठोपाठ एक ऐतिहासिक येत असते. आणि त्यातून असंभावनाही बाळासे धरत असतो. आणि तेच समस्येचे खरे मूळ आहे. जोनाथ साल्क म्हणतो, मला खूप स्वप्ने, विशेषतः दुःख स्वप्ने पडायची. पण माझ्या प्रवासात मी त्या स्वप्नांवर विजय मिळवला. एक विचारू, चित्रकाराने विचारले. त्यावर तो म्हणाला, मोकळेपणाने विचारा, माझ्याकडे लपवण्यासारखे काही नाही. तुम्हाला हे सारे ज्ञान, हा समजूतदारपणा, शहाणपण कुठून मिळाले? मग माझा एक मित्र, हितचिंतक गुरु, त्याने माझे डोळे उघडले आणि हे सारे शहाणपण माझ्या तळ हातावर ठेवले. तो माझ्याशी प्रत्यक्ष जीवनाबद्दल बोलायचा. या संवादात मी जीवनातील वास्तवता सन्मान करायला शिकलो. आणि बोलता बोलता तो मला म्हणाला, आपण कशाचेही दडपण न घेता मुक्ततेत जगू शकतो. हे जग आपल्या विरुद्ध काहीही करत नसतं. खरं तर आपणच आपल्या विचारात भयग्रस्त स्थिती निर्माण करत असतो. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर आपणच आपल्या आयुष्यात खड्डे निर्माण करून ठेवले आहेत. आणि त्यामुळे त्यातून निर्माण होणारे धोके हे केवळ आपल्यामुळेच निर्माण झाले आहेत. आणि असे मानून त्यावर उपाय योजले पाहिजेत. आणि रोजच्या जीवनाला थेट मोकळेपणाने सामोरे जायला हवे. आणि जे मन भीतीने ग्रासलेले असते ते नेहमीच गोंधळात, संघर्षात आणि दुःखात सापडते. यातही आपले मन आपल्या विशिष्ट चाकोरीच्या बाहेर जायला तयार नसते. त्यामुळे आपण जोपर्यंत भययुक्त होणार नाही तोपर्यंत आपण नेहमीच अंधारात बुडलेले राहणार. आणि आपण प्रथम ज्या वक्त्याच्या भाषणाला भेटलो त्याचे एक उद्गार आहेत, ते मी टेप केले आहेत. आणि त्याचे विचार मी तुम्हाला ऐकवतो. वैयक्तिक, व्यावसायिक आणि औद्योगिक कॉर्पोरेट जीवन प्रवासात खेळ जगतात जागतिक दर्जाचे प्रभुत्व व प्रगल्भत्व संपादन करण्याची निकड प्रत्येकाला आपल्या आयुष्यात वाटली पाहिजे. एक उच्चतम मानवी क्षमता प्रदर्शित करणारा चैतन्य शक्तीचा प्रवाह आणि आपली तीव्रतम बुद्धिमत्ता, प्रज्ञा आणि मानवतील अव्यक्त ऊर्जाबिंदूचे नेहमीच प्रतिनिधित्व नेहमीच करीत असते. आजवरची सारी अशक्यप्राय महान साध्य लागलेले शोध हे या ऊर्जेत शोधातूनच म्हणजेच या प्रज्ञेच्या प्रेरणेतूनच आकाराला आलेले आहेत. आणि अर्थात जीवनातील प्रज्ञेचा प्रारंभ हा दिवसाच्या पहाटे होत असतो. आणि त्यामुळे तुमच्या रोजच्या दिनक्रमाची सुरुवात पहाटेपासून करता यायला हवी. तुम्ही पहाटेची वेळ कारणी लावा आणि मग पहा उरलेला दिवस तुमची काळजी कशी घेईल ते. पहाटे लवकर उठा आणि पहाटेची जीवनस्वर्णी आत्मसात करा. पहाटेच्या रम्य व तजलेदार वातावरणात तुम्ही केलेल्या प्रत्यक्ष कृतीतूनच तुमची भव्य स्वप्ने वास्तवात साकार होत असतात. आणि पूर्ण समाधानाने तुम्हाला रात्री झोपायची असेल तर रोज पहाटे तुम्हाला निश्चयाने उठावे लागेल. आणि ज्या दिवशी तुम्ही आपले सामान्यत्व नाकाराल त्या दिवशी तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून जाल. या नकारात मोठी शक्ती असते. आपल्या आयुष्यातील प्रेमशून्य, क्षुद्र गोष्टी, आळस, बेफिकरपणा, भ्रष्टता, आक्रमकता आणि तसेच गाफिलपणा
यांना ठामपणे नकार देण्याची निकड आहे. त्यामुळे आपले सामान्यतः आपले रोजचे झगडणे, वाट्याला आलेले अपयश आणि आपली निराशा व खंत यांनी भरलेले आयुष्य आपल्याला बदलायचे आहे. आणि ते मी बदलणारच याचा निश्चय आपण स्वतःशीच केला पाहिजे. आणि प्रभुत्वाच्या जवळ जाणे म्हणजे एक प्रकारची जीवनाच्या गाभ्याकडे, सत्याकडे जाणेच असते. आणि या प्रवासात जेव्हा तुम्ही आत्मसंतुष्ट होता आणि छोट्या लाभासाठी, यशासाठी प्रवासातून दूर जातो, तेव्हा मात्र तुमच्या अंधपतनास सुरुवात होते. आणि अशा वेळी तुम्ही कळत नकळत सृजनशीलता गमावू लागता आणि संवेदनशीलतेकडे मग तुम्ही जगू लागता. तुम्ही दिग्गजांची म्हणजेच उद्योग जगात, कॉर्पोरेट विश्व, क्रीडा क्षेत्र, कला, विज्ञान प्रांतातील शिखरावर विराजमान झालेल्या जीवनचरित्रे जर जवळून पाहिली तर तुम्हाला त्यांच्या महान साधनेतही तीव्रतम इच्छाशक्ती, समर्पणशीलता, सातत्यमयता आणि कमालीचा संयम, चिकाटी आणि मुख्य म्हणजे प्रचंड मेहनत यांची कल्पना येईल. यश हे तुमच्या आतून, जिद्दीतून आकाराला येते, बाहेरून नाही. आपली मानसिक तयारी प्रचंड असेल आणि आपण पुरेसे कणखर असू तर यश आपलेच असते. फक्त आपल्यातला ऊर्जेचा संपूर्ण विनियोग आपल्याला करता यायला हवा. खरे तर प्रत्येकाकडे महान कल्पनाचित्रे असतात, पण फारच थोडे त्यांचा पाठपुरावा करतात. खरे तर त्यासाठी खूप दूरवरचा प्रवास करावा लागतो. अन्यथा आपण राहूनच सामान्य राहूच आणि प्रतिभावशाली कल्पनाशक्तीतून अनेक गोष्टी उदयास येतात आणि तुम्हाला तुमच्यातील सृजनशीलतेला विकसित करायचे आहे. आणि या वक्त्याचे उद्गार ऐकून ते दोघेही कमालीचे विस्मित झाले आणि त्या चित्रकाराने आपले डोळे क्षणभर मिटले आणि दुसऱ्या क्षणी त्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. मग तो स्वतःशीच म्हणाला, हे एका नव्या साक्षात्कारी जाणीवेचे आनंद अश्रू आहेत, त्यांना वाहू दे. दुसऱ्याच क्षणी त्यांनी पुन्हा टेप चालू केला. मग त्या महान वक्त्याचे प्रभावी शब्द असं म्हणतात झेप घेऊ लागले. आता भूतकाळाच्या तसेच असुरक्षित भविष्याच्या दडपणातून मुक्त आपल्या होऊन व्यक्ती जेव्हा वर्तमानाचा अनुभव वर्तमानात घेऊ शकते तेव्हाच ती खऱ्या अर्थाने स्वतंत्र होते. आणि ज्यावेळी व्यक्तीला, मेंदूला स्वतःची दुर्बलता कळते तेव्हा बुद्धिमत्ता जन्मते. आणि ज्यावेळी तुमचे हृदय, मन आणि शरीर हे एका खरोखरीच्या लयबद्धतेत असते, केवळ त्याच वेळी बुद्धिमत्ता आकाराला येते. आणि बुद्धिमत्ता एक मनाची अशी गुणवत्ता आहे जी वस्तुस्थिती आणि जी आहे ते स्पष्टपणे, सरळपणे पाहू शकते आणि ती शुद्ध निरीक्षण करते. मुख्य म्हणजे ती वस्तुस्थितीचा सन्मान करते, मापन तुलनेच्या पलीकडे जाते. आणि खरं तर यातूनच तुमचे मन शांत होत असते आणि सृजनशीलतेकडे वळणार आहे. असे शांत मन उत्कृष्टरित्या ध्यासात सहज मग्न होते. आणि सामान्यपणा म्हणजे काय हे तुम्हाला ठाऊक आहे. सामान्यपणा म्हणजे सगळ्याच गोष्टी अर्ध्यावर सोडणे किंवा अर्धवट करणे आणि टेकडीवर चढायचे ते सुद्धा अर्ध्या वाटेपर्यंत, पर्वत शिखरापर्यंत कधीच जायचेच नाही. आपण आपली सारी शक्ती, सारी क्षमता पणाला कधीच लावतच नाही आणि अतिउत्कृष्टतेचा आपण कधी आग्रह धरत नाही. आणि जीवनाच्या या व्यवसायाच्या तसेच व्यक्तिमत्व विकासाच्या प्रवासात यशस्वी कसे व्हायचे हे अनेकदा आपल्याला माहीतच नसते. आपण आपल्याला चैतन्याचा सर्वस्वाने कधी वेधच घेत नसतो. आपल्याला नक्की काय करावेसे वाटते हे ओळखणे फार महत्त्वाचे आहे, कारण ते नेमकेपणाने ओळखणे हीच अतिशय अवघड गोष्ट होऊन बसते. एकूणच आपल्याला अस्तित्वानिशी काय करायला आवडते ते शोधून काढा. अन्यथा ज्या कामात, प्रांतात तुम्हाला मुळीच रुची नसेल ते काम तुम्हाला करायला लागेल. मग तुमचे जीवन दुःखी होऊन जाईल आणि तुमच्या अंतरंगात आनंद नसेल तर जीवनाला फार थोडा अर्थ आहे. अर्थात हा अर्थ हा आपल्या जिव्हाळ्याच्या प्रांतात सर्वस्वाने उतरवण्यात व पाऊल पाऊले पुढे जाणार आहे. आणि आपल्या आत दडलेल्या चैतन्य शक्तीचा शोध घ्या. आपल्यापैकी प्रत्येक जण आपल्या क्षेत्रात एक नवा इतिहास रचू शकेल आणि एक नवा इतिहास घडू शकेल. फक्त आपल्यात ती धमक हवी आणि आपल्यात तो विचार यायला हवा. मग लक्षात घ्या, त्याने तो टेप बंद केला आणि क्षणभर त्या उद्योजकाकडे पाहिले आणि ती विलक्षण गंभीर झाली होती. का? काय झालं? तुम्ही इतके गंभीर का झालात? मग नुसतीच गंभीर नाही तर मी विलक्षण अंतर्मोही झाले आहे. तुम्ही मगाशी जे काही बोललात ते आणि आता या टेपमध्ये त्या ज्येष्ठ वक्त्या शब्द मला लागू पडतोय. असं वाटत आहे की केवळ माझ्याशी आणि माझ्या संबंधित बोलत आहेत. खरं सांगते आहे मी, अगदी मोकळेपणाने बोलायचं झाल्यास सध्या मी अत्यंत असंवेदनशील, असृजनशील, कमालीचे सुस्त व मंद आयुष्य कंठते आहे. जागतिक पातळीवर जाणवणारी जीवघेणी स्पर्धा व त्यातील दहशत, कुटुंबियांसाठी आणि सोशल लाईफसाठी पुरेसा वेळ देता न येणे, अतिव्यस्त आणि कमालीचे तांत्रिक, कम्प्युटर, मोबाईल केंद्रित लाईफ आणि अव्यवस्था व नैराश्याचा आजार, नाहीचे झालेले स्वास्थ्य,
अशा एक ना एक गोष्टींना सध्या मी अतिशय ताणतणावात जगते आहे आणि यातच शारीरिक तक्रारी, अशक्तपणा वाढायला लागलाय. पूर्वीचा माझा जो काही आनंद स्वभाव होता तो अगदी पूर्णपणे लोप पावत चाललेला आहे आणि मुख्य म्हणजे या सर्व जाणीवांमुळे मी अधिकाधिक अस्वस्थ होत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकेकाळी मी कर्तृत्वाचा, वैभवत्वाचा आणि उत्साह आनंदाच्या शिखरावर विराजमान होते आणि काम करीत होते. पण एक दिवस कंपनीने मला त्यावर तो बेफिकर फकीर तिला म्हणाला, याचाच तर तू शोध घे, म्हणजे मग योग्य मार्ग आपोआप दृष्टीपथात येईल. आणि काही क्षण तिघेही शांत राहिले. त्या चित्रकाराने पाण्याचा एक ग्लास तिथे पुढे धरला आणि नजरेने तिला पाणी पिण्याची विनंती केली. अर्थात पाणी प्यायल्यानंतर तिला खूपच बरे वाटले आणि ते नंतर पर्समधून रुमाल काढून तिनं आपल्या चेहऱ्यावरील घाम पुसला. तेव्हा ते त्या दोघांना म्हणाला, आयुष्य हे नेहमीच पुढे पुढे जात असते. ऋतुचक्रे बदलत असतात आणि रात्री मागून दिवसही धावत असतो. या कालच्या प्रवाहात नुसतेच वाहत राहणे म्हणजेच ऋतुचक्रात ढकलणे होय. असा माणूस केवळ शारीरिक, यांत्रिक पातळीवर आपले आयुष्य हे जगत असतो आणि पण तो ज्या बदलत्या काळाचे व प्रवाह वृत्तीचे भान ठेवत प्रत्येक क्षण न क्षण कारणे लावतो, तोच खरा सृजनशीलतेने जगतो. कारण वय हे वाढतच असते आणि आपले वय वाढते इतकेच नव्हे तर पृथ्वीचेही वय वाढत असते. यातही तंत्रज्ञान, मोबाईलचा अविचारी गैरवापर व त्याची व्यासनधीनता, चाकरीबद्ध जीवन पद्धती, तेच ते निरस, कंटाळवाणे, उथळ जगणे, अशा एक ना एक अनेक गोष्टींमुळे आपले मन उद्ध्वस्त होत आहे. आणि मुख्य म्हणजे तंत्रज्ञानाचा, मोबाईलचा सुयोग्य व नेमका वापर आपल्याला करता यायला हवा. कम्प्युटर आणि ईमेलच्या या आजच्या आधुनिक जगात बहुतेक सगळ्यात मोठा शत्रू असंबंधित गोष्टीचे आकर्षण हाच असेल. ईमेल्स आणि फोन कॉल्स, टेक्स्ट मेसेज आणि समाजामध्ये या गोष्टींमुळे तुमचे मन कामात स्थिर राहू शकत नाही. त्यामुळे एकाच विषयावर लक्ष केंद्रित करणे आणि एकाग्रता या गोष्टी शक्यच होत नाही. मग काही एका मासिकात म्हटल्याप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमुळे येणारा अडथळा, विशेष करून ईमेल्स आणि टेक्स्ट मेसेज यांच्यामुळे येणारा अडथळा फार करून पुढे जाण्यासाठी हे ग्लुकोज अतिशय वेगाने वापरून संपवले जाते. सर्वसाधारणपणे एक प्रौढ माणूस त्याचे ईमेल्स खाते एकासारखे तपासत असतो आणि त्यामुळे त्याचे लक्ष आपल्या कामात पूर्ण वेळ स्थिर राहू शकत नाही. ईमेल्स आणि स्मार्टफोनवर येणारे संदेश त्यांचे चित्त विचलित करत असतात आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपल्यातील आंतरिक शक्तीला, चैतन्याला प्रथम जागरूक करणे गरजेचे आहे. आणि इतकेच नव्हे तर आपल्यातील चैतन्यता आणि आपल्यातील शक्ती जागरूक करणे अति महत्त्वाचे आहे. विचार करण्याची पद्धत बदलण्याची जरुरी आहे आणि संपूर्ण सकारात्मकतेचा बिनशर्त स्वीकार करायला आपण पाहिजे. मित्रांनो, कठोर परिश्रम, जिद्द आणि झपाटलेपण, प्रवासमतता आणि सततचा रियाज व अभ्यास तसेच आत्मशोधकता यामुळे व्यक्ती कमालीच्या वेगाने प्रगती करतो. आणि सखोलपणे कौशल्य आत्मसात करणे तसेच पाठपुरावा करणे, सर्वस्वी नव्या जाणीवेने संपूर्ण वर्तमानात राहत प्रवाही वृत्तीने जीवनाला व व्यवसायाला, आपल्यातील स्वच्छ शोधाला सामोरे जाणे, 100% प्रतिसादवादी अशा एक ना एक गोष्टींचा सतत पाठपुरवठा आपल्याला परिपक्वतेकडे, प्रभुत्वाकडे नेणार आहे. अखेरी शिक्षणात ते दर्शन होत असते. अगदी बरोबर आहे. आता माझ्या लक्षात येत आहे की मी माझं आयुष्य किती गुंतागुंतीचा करून ठेवला आहे. तू म्हणतेस तेच खरे आहे. माझी स्थिती, गती तुझ्यापेक्षा वेगळी नाहीये. मधूनच अचानक मला नैराश्य ग्रासून टाकते. मग सारेच निरस वाटायला लागते. तुम्ही म्हणता त्याचप्रमाणे निराश होणे हे देखील प्रक्रियेसाठीच आहे आणि या एकटेपणाच्या, तुलनेपणाच्या पलीकडे जायला हवे. अगदी बरोबर. मित्रांनो, हे लक्षात येण्यातूनच खरे शहाणपण आकारायला येते आणि आपल्याला आत बाहेर प्रत्यक्ष काय घडत आहे याचे आकलन करून घेणे हे फार महत्त्वाचे आहे. जेव्हा आपल्याला स्वतःचे आकलन होते तेव्हाच जीवनाला सार्थकता प्राप्त होते आणि स्वतःला अधिकाधिक जाणण्यातून जीवनाचे सौंदर्य व संपूर्णत्व आकलनात येत असते. एकूणच जीवनासह आपल्या व्यवसायाचे संकुलत्व आणि त्याची गुंतागुंत व क्षणाक्षणाला होत राहणाऱ्या त्यातील प्रतिक्रिया यांचे संपूर्ण आकलन आपण अत्यंत काळजीपूर्वक करून घेतले पाहिजे. आणि दैनंदिन जीवनातील समस्यांचे आकलन हे एक प्रकारचे हृदयाचे ध्यान होय. मग स्वतःच्या अगदी जवळून जोवर तुम्ही प्रारंभ करणार नाही तोवर फार दूर जाणे तुम्हाला शक्य होणार नाही. बोलता बोलता त्याने अचानक खिशातून इंडेक्स कार्ड काढले आणि ते सर्वांना दाखवले. म्हणजे दोघेजण त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. त्यावर तो हसत हसत त्या दोघांना म्हणाला, मी जेव्हा तरुण होतो तेव्हा मी एक छोटीशी कंपनी सुरू केली होती. माझ्या डोक्यात असंख्य स्वप्ने होती. माझ्या प्रांतातच नव्हे तर सर्व जगावर स्वतःचा एक ठसा उमटण्याची एक तीव्रतम इच्छा माझ्या मनात त्यावेळी आकारायला होती आणि मला
माझी एक उज्ज्वल दैदिप्यमान आणि प्रतिमा घडवायची होती. मला स्वतःला सिद्ध करायचे होते आणि स्वीकारलेल्या मार्गाने मी वेगाने व मोठ्या महत्वाकांक्षेने सातत्याने पुढे पुढे जात होतो. तसेच पाहिले तर आपण साऱ्या जगताकडून अवतीभोवतीच्या लोकांकडून विलक्षण आदराची, शांततेची व सहकार्याची अपेक्षा करतो. आपल्या अवतीभोवतीच्या समाजात, संपूर्ण जगतात बदल घडून यावा असे आपल्याला वाटते. आपण नेहमीच एका चांगल्या समाज रचनेची व व्यवस्थेची मागणी करीत राहतो. इतकेच नव्हे तर व्यवस्थेतील नानाविध घटकात आपल्या कंपनीत आपल्याला सुसंवाद आणि सामंजस्य हवे असते. केवळ व्यवस्थेनेच नव्हे तर आपल्या नातेसंबंधात, परस्पर संबंधात, सहकार्यात, मग ते संबंध किती जवळचे असोत वा लांबचे असोत, आपल्याला त्यात स्नेहार्दता व जीवाचे मैत्र, सच्चेपणा हवा असतो. आपल्याला आतल्या आणि बाहेरच्या जगतात शांतता यायला हवा असते आणि आपल्याला कोणी त्रास देऊ नये, एकटे राहू द्यावे आणि जीवनातील परमानंद भोगू द्यावा असे आपल्याला वाटत असते. आणि तो परमानंद आपण अगदी भोगत असतो. अगदी खरे आहे. मला तर माझ्या अवतीभोवतीचे बरेच जण उथळ आणि वरवरचे जगणारे वाटतात. आत्मकेंद्रित आणि केवळ आपल्या हेतूच्या, स्वार्थाच्या भोवती फिरणारे. आणि कधी कधी असं वाटतं की या सगळ्यांपासून कुठेतरी दूर निघून जावं. मित्रा, अरे जगाच्या पाठीवर तू कुठे गेलास तरी तुला अशी माणसे भेटणार आहेत. एकाने म्हटले आहे की तुम्ही म्हणजेच हे जग आहेत आणि तुम्ही जे जग अगदी प्रेमाने जगू शकता. आणि अस्तित्वात असणे म्हणजे परस्पर संबंध असणे. प्रश्न आहे तो त्याच्याप्रमाणे आत्मकेंद्रित, उथळ आणि वरवरचे औपचारिकरित्या न जगण्याचा. हे बघा, जीवन गंभीर आहे आणि या गांभीर्यातच खूप प्रसन्नता, आनंद असतो. आणि असे गंभीर मनच खरोखरी जिवंत असते आणि तेच जीवनाच्या अस्तित्वाचे अगणित प्रश्न सोडवू शकते. म्हणून म्हणतो, कधीतरी आपल्या जीवनाबाबत गंभीर व्हा. केवळ या क्षणापुरतेच नाही तर जीवनभर गंभीर राहा. प्रत्यक्षात रोजच्या दिनक्रमात खोलवर गंभीर असणे खूप महत्त्वाचे आहे. आणि तितकेच देवाची भक्ती करणेही खूप महत्त्वाचे आहे. जितकी जास्त तुम्ही देवाची भक्ती कराल तितकेच जास्त तुम्हाला जास्त भरपूर काही देवाकडून मिळत जाईल आणि तुमची देवावरची भक्ती तितकीच वाढत जाईल. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा आणि त्यांचे नामस्मरण कधी सोडू नका. तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कधी कमी पडणार नाही, एवढं लक्षात ठेवा. मित्रांनो, एवढे बोलून हा व्हिडिओ आपण इथे संपवू आणि भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.